नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण मोहीम, ज्या मोहिमेने शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रापासून स्वराज्यापासून दूरवर 500 मैल अंतरावर एक मोठं राज्य निर्माण केलं। अशी राज्याभिषेक समारंभानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी काढलेली दक्षिण दिग्विजयाची मोहीम म्हणजेच कर्नाटक मोहीम, या मोहिमेची माहिती आपल्याला देण्याकरता या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या पुढे आलेलो आहे। खरं तर दक्षिण दिग्विजयाची ही मोहीम ही दीर्घकाळ चाललेली, जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष चाललेली अशा प्रकारची ही मोहीम, आणि या कालखंडामध्ये घडलेल्या अनेक घटना हा विस्तृत अशा प्रकारचा कालपट असल्या कारणामुळे हा व्हिडिओ तो काहीसा विस्तृत मोठा होणार आहे। परंतु इतक्या दूरवर स्वराज्यापासून आपण जावं, त्या प्रदेशावर आपण स्वारी करावी आणि तो प्रदेश जिंकून घेऊन तिथे एक स्वतंत्र राज्य निर्माण करावं असं महाराजांना का वाटलं, आणि स्वराज्यापासून इतक्या दूर जात असताना आपल्याला आपल्या स्वराज्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये काळजी त्यांना वाटली नाही का? त्यासाठी कुठली अशी परिस्थिती त्या कालखंडात निर्माण झाली होती की शिवाजी महाराजांनी इतक्या दूरवर मोहीम काढण्याला योग्य अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं होतं, आणि ही मोहीम कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी फत्ते केली, त्याच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये कुतुबशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा हा जो काही सगळा प्रसंग आहे, हा सगळा प्रसंग या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या पुढे कथन करणार आहे। खरं तर शिवाजी महाराजांनी 1677 मध्ये ही मोहीम काढली। ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढण्याच्या पाठीमागे अनेक हेतू शिवाजी महाराजांचे होते। त्यातील एक महत्त्वाचा हेतू अशा प्रकारचा होता की विजयनगरचे जे हिंदू साम्राज्य दक्षिणेमध्ये निर्माण झालेलं होतं, अतिशय वैभवशाली अशा प्रकारचं, हे साम्राज्य येथील शाह्यांनी एकत्रित येऊन तालिकोटच्या लढाईमध्ये नष्ट केलेलं होतं। तर या हिंदू साम्राज्याचं विजयनगरच्या पुनरुज्जीवन करावं हा एक हेतू शिवाजी महाराजांचा या मोहिमेच्या पाठीमागे होता। खरं तर विजयनगरचं साम्राज्य जरी नष्ट झालेलं असलं तरी जिंजी, तंजावर, म्हैसूर, बेदनूर या अनेक ठिकाणी छोटे छोटी राज्य हिंदू नायकांची निर्माण झालेली होती। इतकंच नाही तर विजयनगरचा जो काही शेवटचा राजा होता श्रीरंग, या श्रीरंगाची राजधानी वेल्लोर या ठिकाणी होती, आणि ही वेल्लोरची जी काही राजधानी होती, ही वेल्लोरची राजधानी जिंकण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांना सांगितलेलं होतं। परंतु व्यंकोजी राजांच्या हातून ही काही कामगिरी तडीस गेलेली नव्हती, आणि म्हणून विजयनगरचं साम्राज्याचं पुनरुज्जीवन करावं, तिथे असलेल्या छोट्या छोट्या राज्यांचं एकीकरण करावं आणि एक मजबूत राज्य दक्षिणेमध्ये हिंदूंचं निर्माण करावं, हा शिवाजी महाराजांचा या कर्नाटक मोहिमेच्या पाठीमागील, दक्षिण दिग्विजयाच्या पाठीमागील एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हेतू होता। त्यानंतर दुसरा हेतू असा होता की आपल्या वडिलांच्या जहागिरीमध्ये वाटा मिळवणे। शहाजी राजांचं निधन झालं, आणि शहाजी राजांच्या निधनानंतर खरं तर शहाजी राजांनी खूप मोठी अशा प्रकारची जहागीर ही तिथे निर्माण केलेली होती। बंगलोर, कोलार, होसकोट, चिक्कबाळापूर, दोड्डबाळापूर, सिरा, चिक्कनायकल्ली आणि कनकगिरीच्या या मोठ्या प्रदेशावर शहाजी राजांची जहागीर ही पसरलेली होती, आणि देहांताच्या पूर्वी खूप मोठा खजिना, लष्कर हे त्यांनी निर्माण केलेलं होतं। त्यांची महाराष्ट्रामध्ये असणारी जी जहागीर होती पुणे सुपेची, ती अवघ्या 3-4 परगण्यांची होती, परंतु कर्नाटकामध्ये मात्र खूप मोठी जहागीर आपल्या कर्तृत्वावर शहाजी राजांनी निर्माण केलेली होती। आणि शहाजी राजांच्या निधनानंतर जवळपास 12-13 वर्ष होऊन गेलेली होती, आणि या जहागिरीमध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलांचा वाटा असतो। जसा व्यंकोजी राजांचा वाटा आहे तसा शिवाजी महाराजांचा देखील त्याच्यामध्ये कायदेशीर हक्क होता, आणि काही केल्या व्यंकोजी राजांना वेगवेगळी पत्र पाठवून देखील व्यंकोजी राजे काही त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे आपला स्वतःचा रस दाखवत नव्हते, किंबहुना त्यांना ती द्यावी लागणार होती म्हणून। आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या
वडिलांची जी काही जहागीर आहे या जहागिरीमध्ये वाटा मिळविणे हा एक हेतू शिवाजी महाराजांचा त्या पाठीमागे होता. त्याबरोबरच आणखी एक गोष्ट होती की व्यंकोजी राजांनी बंगलोर येथे असलेली शहाजी राजांची जी काही राजधानी होती, जहागिरीचं प्रमुख ठिकाण होतं, ते 1675 मध्ये बंगळुराहून त्यांनी तंजावरला नेलं आणि ही राजधानी तंजावरला हलवल्या कारणामुळे शहाजीराजांच्या ताब्यात असलेला जहागिरीतील उत्तर कर्नाटकातील जो काही प्रदेश होता तो म्हैसूरच्या नायकाने जिंकून घ्यायला सुरुवात केलेली होती. म्हणून व्यंकोजी राजांच्या हातून निष्ठत चाललेला जो काही प्रदेश होता तो प्रदेश पुन्हा प्राप्त करणे, आपल्या वडिलांच्या जहागिरीचा प्रदेश पुन्हा ताब्यात घेणे हा शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या पाठीमागचा एक महत्वाचा हेतू होता. त्यानंतर दुसरा आणखी एक महत्वाचा भाग असा होता की इतकी दीर्घ मोहीम आणि दूरवरच्या प्रांताची मोहीम शिवाजी महाराजांनी काढली. त्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा रिकामा झालेला जो काही खजिना आहे तो खजिना भरून काढणे हा एक हेतू होता. खरं तर राज्याभिषेकाचा समारंभ अतिशय वैभवशाली अशा प्रकारचा पार पडलेला होता आणि या राज्याभिषेक समारंभाकरिता खूप मोठ्या प्रमाणावर संपत्ती खर्च झालेली होती. खजिना रिकामा झालेला होता आणि रिता झालेला हा जो काही खजिना आहे हा खजिना भरून काढण्यासाठी महसुलातून ही तूट भरून काढणं शक्य नव्हतं. कारण मराठ्यांचं एकतर राज्य जे आहे, स्वराज्य जे आहे ते स्वराज्य डोंगर दऱ्यांमध्ये, डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उभारलेलं अशा प्रकारचं आणि त्यामुळे येथील जमीन ही सुपीक नाही, खडकाळ अशा प्रकारची जमीन आहे आणि त्यामुळे संपत्तीच्या बाबतीमध्ये समृद्ध असणारा कर्नाटकाचा जो काही प्रदेश आहे, मद्रासचा जो काही किनारा आहे, या किनाऱ्याकडे शिवाजी महाराजांचं लक्ष गेलं. त्या काळामध्ये मद्रासचा किनारा अजूनही सोन्याचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता. अनेक सोन्याच्या खाणी त्या भागामध्ये होत्या आणि मग अशा या प्रदेशामध्ये आपण आक्रमण जर केलं, कारण आपल्या प्रदेशामध्ये महसूल वाढवून आपण ती तूट भरून काढू शकत नाही, खजिना भरून काढू शकत नाही, तर मग अशा वेळेला आपण जर मद्रासच्या किनाऱ्यावर मोहीम काढली, सोन्याचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा हा जो काही भाग आहे, कर्नाटकाचा समृद्ध असणारा असा जो काही प्रदेश आहे, तेथील लोकांची राहणी अतिशय साधी आणि साधी राहणी असून प्रचंड संपत्ती असणारे असे लोक हे त्या भागामध्ये होते आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या भागामध्ये आपण एखादी मोठी मोहीम काढावी आणि त्या भागातून संपत्ती प्राप्त करावी आणि रिकामा झालेला खजिना जो आहे तो भरून काढावा हा त्या पाठीमागे त्यांचा हेतू होता. आता दक्षिण दिग्विजयाच्या पाठीमागचा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रमुख हेतू जर कोणता असेल तर तो हा होता की स्वराज्याच्या उत्तर सीमेवर मोगल होते, पूर्व आणि दक्षिण सीमेवर विजापूरच्या आदिलशहाचं राज्य होतं आणि अशा वेळेला विजापुरी प्रदेशावर आक्रमण करून तो प्राप्त करणं किंवा मोगली प्रदेशावर आक्रमण करून तो प्राप्त करणं शक्य नव्हतं. कारण जर विजापुरी प्रदेशावर आक्रमण केलं तर मोगल गप्प बसणार नव्हते आणि अशा वेळेला आपल्या राज्याची जर वृद्धी करायची असेल तर महाराष्ट्रात स्वराज्याला लागून भूमी उपलब्ध नाही. मग अशा वेळेला काय करावं लागेल तर आदिलशाहीच्या नाममात्र वर्चस्वाखाली असणारा जो कर्नाटकाचा प्रदेश आहे या प्रदेशावर आपण आक्रमण करावं आणि आक्रमण करून तो प्रदेश जिंकून घ्यावा आणि एक स्वतंत्र राज्य त्या भागामध्ये निर्माण करावं असं शिवाजी महाराजांना वाटायला लागलं होतं. खरं तर हिंदू धर्मशास्त्रानुसार किंवा परंपरेनुसार एखाद्या राज्यकर्ता ज्या वेळेला अभिषिक्त राजा होतो, सिंहासनावर आरूढ होतो, त्यावेळेला तो एखादी दिग्विजयी मोहीम काढत असतो आणि या परंपरेला धरून शिवाजी महाराजांनी एखादी अशा प्रकारची दिग्विजयी मोहीम काढावी असा हेतू मनामध्ये बाळगला आणि त्यासाठी म्हणून या प्रदेशाची निवड या दिग्विजयी मोहिमेकरता शिवाजी महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते. दुसरा एक महत्वाचा भाग अशा प्रकारचा होता की विजापूरकरांच्या विरुद्ध कर्नाटकामध्ये दुसरी आघाडी निर्माण करा. खरं तर शिवाजी महाराजांचा विजापूरकरांच्या बरोबर सातत्याने संघर्ष सुरू होता, त्याबरोबर मोगलांच्या बरोबरीने हे संघर्ष सुरू होता. जर भविष्यामध्ये मोगल आणि आदिलशाही राज्यकर्ते एकत्रित आले आणि त्यांनी स्वराज्यावर आक्रमण केलं तर अशा वेळेला आपल्याला एखादी आघाडी तरी किमान बंद करणं आवश्यक आहे.
आणि मग आदिलशहाच्या विरोधामध्ये जर कर्नाटकात आपण दुसरं राज्य निर्माण केलं तर त्या राज्याच्या साह्याने आदिलशाहीवर अंकुश ठेवणं आपल्याला शक्य आहे. आपण आदिलशाहीने जर स्वराज्यावर आक्रमण केलं तर कर्नाटकातील राज्याच्या माध्यमातून आदिलशाही राज्यावर आक्रमण करू. ही दुसरी आघाडी जर आपण कर्नाटकात उघडली तर आदिलशाहीवर आपोआपच नियंत्रण प्रस्थापित होईल, एक अंकुश आदिलशाहीवर निर्माण होईल. म्हणून कर्नाटकामध्ये आदिलशाहीच्या विरुद्ध आघाडी निर्माण करण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांनी या दक्षिण दिग्विजयी मोहिमेचं नेतृत्व केलं किंवा ही मोहीम जी आहे ती आखलेली आपल्याला दिसून येते. दुसरा एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा भाग म्हणजे आदिलशाही दरबारामध्ये दक्षिणी मुसलमान म्हणजे जे मूळ हिंदू होते आणि नंतरच्या काळामध्ये धर्मांतरित होऊन मुस्लिम झाले असे दक्षिणी मुसलमान आणि परदेशातून आलेले पठाण या दोन गटांच्या मध्ये सातत्याने वर्चस्वासाठीचा संघर्ष सुरू होता. आणि या संघर्षामध्ये दक्षिणी मुसलमानाचा जो काही नेता होता आणि आदिलशाहीचा वजीर होता खवास खान, या खवास खानाचा खून पठाणांचा नेता असणाऱ्या बहलोल खानाने केलेला होता. आणि अशा रीतीने खवास खानाचा खून करून बहलोल खान हा आदिलशाहीचा वजीर बनला आणि आदिलशाही पठाणांच्या वर्चस्वाखाली गेली. अशा वेळेला आदिलशाहीतील पठाणांचं वर्चस्व नाहीसे करून त्या ठिकाणी पुन्हा दक्षिणी मुसलमानांचं वर्चस्व निर्माण करावं यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी ही मोहीम आखलेली होती. खरं तर मुधोळचा मालोजी राजे घोरपडे म्हणजे बाजी घोरपडेंचा मुलगा याच्याबरोबर त्यांना जे पत्र पाठवले, मुधोळच्या मालोजी राजे घोरपडेंना जे पत्र शिवाजी महाराजांनी पाठवलेले आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, मी कुतुबशहाशी बोललेलो आहे, कुतुबशहाशी माझी बोलणी झालेली आहे आणि विजापुरी दरबारातील पठाणांचं वर्चस्व नाहीसं करून दक्षिणी मुसलमानांच्या ताब्यामध्ये ही राजसत्ता द्यायची आहे. आणि हे ते आपल्या घोरपडेंना लिहिलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराज नमूद करतात. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा अशा प्रकारचा भाग म्हणजे शिवाजी महाराज हे दूरदर्शी अशा प्रकारचे नेते होते. अतिशय दूरचं काळाच्या पुढचं पाहणारा अशा प्रकारचा हा युगपुरुष होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांना या गोष्टीची जाणीव होती की मोगलांसारखा शत्रू उरावर आहे. औरंगजेब कधी स्वराज्यावर आक्रमण करेल हे सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत भविष्यामध्ये जर मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं आणि स्वराज्यावर आक्रमण केल्यानंतर हे राज्य टिकविणं जर शक्य झालं नाही तर अशा वेळेला आपल्या वारसांना, मराठी सत्तेच्या राजाला, प्रमुखाला, छत्रपतीला आपल्या स्वतःच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी म्हणून एखादं ठिकाण हे असलं पाहिजे. आणि मग ते स्वराज्यापासून 500 मैल दूर अंतरावर असलेल्या मद्रासच्या किनाऱ्यावर जर आपण असं एखादं राज्य निर्माण केलं तर आपल्या पुढील वारसांना आपल्या जीविताचं रक्षण करणं शक्य होईल. पहा, शिवाजी महाराजांचा देहांत होतो रे होतो. औरंगजेब प्रचंड मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून येतो. संभाजी राजांना हाल करून मारतो आणि मग पुढे जाऊन रायगडाला ज्या वेळेला जुल्फिकार खान वेढा देतो त्यावेळेला राजाराम महाराज मोगलांचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून रायगड सोडतात आणि रायगड सोडून ते पुढे कर्नाटकामध्ये जातात, जिंजीला राहतात. जवळपास 9-10 वर्ष ते जिंजीला तिथे राहतात आणि स्वराज्याचा हा जो काही लढा आहे कर्नाटकातील राज्याच्या माध्यमातून ते लढवितात. भविष्यात आलेल्या या संकटाच्या वेळेला जर कर्नाटकामध्ये राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं नसतं तर राजाराम महाराजांना हा लढा पुढे चालविता आला नसता. त्यांना आपल्या जीविताच्या रक्षणासाठी जिंजीला जाऊन 9-10 वर्ष हा संघर्ष पुढे वाढवता आला नसता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ही आपल्याला या प्रसंगामधून, या मोहिमेच्या मधून पाहावयास मिळते. आणखी एक दुसरा हेतू शिवाजी महाराजांच्या मनात असा असावा की शिवाजी महाराजांना 2 पुत्र होते, युवराज संभाजीराजे आणि नंतर राजाराम महाराजांचा जन्म झाला. आपल्या 2 पुत्रांमध्ये भविष्यामध्ये गादी करता, सत्तेकरता कुठल्याही प्रकारचा संघर्ष व्हायला नको
आपल्या दोन्ही मुलांना 2 राज्य आपण निर्माण करावीत, म्हणजे मुघलांमध्ये ज्या पद्धतीने वारसा युद्धासाठी आपल्याच भावांचा खून करण्याची प्रथा निर्माण झालेली होती, आपल्या भावंडांची हत्या करायची आणि राजसत्ता मिळवायची, तसं आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या 2ही पुत्रांच्या करता 2 राज्य निर्माण करायची. एकाला महाराष्ट्रातील स्वराज्य जे आहे ते द्यायचं आणि कर्नाटकातील जे राज्य आपण निर्माण करू ते दुसऱ्या मुलाला द्यायचं, म्हणून दोन्ही मुलांकरता 2 राज्य निर्माण करण्याचा हेतू देखील या दक्षिण दिग्विजयाच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा असावा असं काही इतिहासकारांना वाटतं. आता हे सगळं जरी असलं तरी स्वराज्यातून बाहेर पडणं, 500 मैल दूर असलेल्या मद्रासच्या किनाऱ्यावर जाणं, वर्ष सव्वा वर्ष स्वराज्यातून छत्रपतींनी बाहेर राहणं, अशा सगळ्या गोष्टी या स्वराज्याला संकटात आणणाऱ्या अशा प्रकारच्या होत्या. परंतु तरी देखील जोपर्यंत शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परत येत नाही त्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये स्वराज्यावर आक्रमण झालेली आपल्याला दिसून येत नाही. मग अशी परिस्थिती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली म्हणून शिवाजी महाराजांना ही मोहीम करावी लागली. परिस्थितीचा अचूक फायदा उठविणारा शिवाजी महाराजांच्या सारखा दुसरा नेता आपल्याला इतिहासामध्ये आढळत नाही. अतिशय अचूक अशा प्रकारचा परिस्थितीचा फायदा. कर्नाटकामध्ये परिस्थिती अशा प्रकारची होती की विजयनगरची अनेक छोटी छोटी राज्य साम्राज्याच्या अस्तानंतर निर्माण झालेली होती, ती आपापसामध्ये संघर्ष करत होती. यापूर्वी आदिलशाहीकडून रणदुल्ला खान असेल, मुस्तफा खान असेल, शहाजी राजे असतील, यांनी हा प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तसंच कुतुबशहाच्या वतीने मीर जुमला हा त्याचा जो काही सेनापती होता त्याने देखील तो प्रयत्न करून बघितलेला होता, परंतु त्यांना हे हिंदू राज्य पूर्णतः नष्ट करता आलेली नव्हती. त्यांचं अस्तित्व अजूनही तिथे तसंच होतं आणि अशा वेळेला त्यांच्यामध्ये आपापसात चालणारा संघर्ष आणि या सगळ्या राज्यांचं अस्तित्व हे कर्नाटकामध्ये होतं. त्याच वेळेला कर्नाटकामध्ये जिंजीला खवास खानाचा बंधू नासिर महम्मद खान हा तिथील कारभारी होता. तो तिथला राज्यकारभार पाहत होता. परंतु त्याच्या म्हणजे जिंजीच्या दक्षिणेला असलेला वालिगंडपूर या ठिकाणी असलेला बहलोल खानाच्या पक्षाचा शेरखान हा जो काही होता याच्याबरोबर त्याचे काही संबंध चांगले नव्हते. म्हणजे खवास खानाचा खून झाल्यानंतर लगेचच शेरखानाने जिंजीच्या प्रदेशावर आक्रमण करून नासिर महम्मदाचा त्याच्या ताब्यात असलेला बराच मोठा प्रदेश जो आहे तो जिंकून घेतलेला होता आणि आपल्या ताब्यामध्ये मिळवलेला होता. त्यामुळे कर्नाटकात असलेल्या या 2 प्रमुख आदिलशाही सरदारांच्या मध्ये आपापसामध्ये वितुष्ट होतं, वैमनस्य होतं आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांसाठी भविष्यातील मोहिमेसाठी फायदेशीर ठरणारी होती. त्याच वेळेला आणखी एक गोष्ट घडून आली, ती म्हणजे आदिलशाही दरबारामध्ये दक्षिणी मुसलमान आणि पठाणांच्या मध्ये संघर्ष सुरू आहे आणि या सगळ्या संघर्षाचा फायदा आपण घ्यावा आणि कर्नाटकामध्ये असलेला जो काही आदिलशहाच्या वर्चस्वाखालील प्रदेश आहे तो आपण जिंकून घ्यावा असं कुतुबशहाला वाटायला लागले. आणि त्याच्या मनामध्ये त्याचा जो काही वजीर होता, हिंदू असणारा मादण्णा नावाचा वजीर, आणि त्याचा बंधू अक्कण्णा हा सेनापती होता. म्हणजे कुतुबशहाच्या दरबारामध्ये वजीर आणि सेनापती दोन्हीही हिंदू होते आणि ती दोन्ही बंधू होते, भावंड होते, मादण्णा आणि अक्कण्णा. आणि या दोघांनी मिळून कुतुबशहाच्या मनामध्ये असणाऱ्या विचाराला बळ दिलं आणि त्यातून मग कुतुबशहाच्या मनात ही इच्छा जागृत झाली की आपण कर्नाटकातील प्रदेश जिंकायला पाहिजे. परंतु त्याच्या पुढे अडचण अशी होती की जर कर्नाटकातील प्रदेशावर आपण आक्रमण केलं तर मोगल गप्प बसणार नाही आणि मग मोगल गप्प बसणार नाही त्याचा अर्थ मोगल आपल्या राज्यावर आक्रमण करतील आणि ते आपल्याला परवडणार नाही. मग ही गोष्ट तर साध्य झाली पाहिजे, परंतु ती साध्य होत असताना म्हणजे शेजाऱ्याच्या काठीने साप मारावा त्या पद्धतीने ही गोष्ट दुसऱ्याच्या हातून साध्य करण्याचा विचार हा त्यांनी केला. आणि या सगळ्या गोष्टीला बळ मिळायला एक आणखी कारण घडून आलं. व्यंकोजी राजांच्या दरबारामध्ये त्यांचा जो काही कारभारी होता रघुनाथ पंडित नावाचा,
त्याचं आणि व्यंकोजी राजांचं बिनसलं आणि त्यामुळे रघुनाथ पंडित जो आहे तो काशीला जाण्याचं निमित्त करून तंजावर मधून निघाला. तो विजापुरी दरबारामध्ये आला. विजापुरी दरबारामध्ये चाललेली भांडणं, संघर्ष, तिथला राजकीय जो काही पट आहे, सगळा परिस्थिती त्याने बघितली आणि तो गोवळकोंड्याला कुतुबशहाकडे गेला. आणि तिथे गेल्यानंतर मादण्णा व अक्कण्णा याची त्यांनी भेट घेतली. आणि मादण्णाची भेट घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आदिलशहाच्या या प्रदेशावर कुतुबशहाला मोहीम काढायची आहे, परंतु स्वतः मोहीम काढायला तो घाबरतोय. आणि मग त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार अशी एखादी मोहीम काढावी, त्या मोहिमेचं नेतृत्व शिवाजी महाराजांनी करावं आणि मग त्याला कुतुबशहाने आर्थिक आणि लष्करी पाठबळ द्यावं आणि मग त्या प्रदेशावर केलेल्या आक्रमणानंतर तेथील संपत्ती शिवाजी महाराजांनी घ्यावी आणि प्रदेश हा कुतुबशहाला द्यावा. अशा प्रकारचा एक विचार या सगळ्यांच्या चर्चेमधून तिथे आला. आणि मग हा विचार घेऊन रघुनाथ पंडित जो आहे तो पन्हाळ्याला शिवाजी महाराजांच्याकडे आला. आणि पन्हाळ्याला शिवाजी महाराजांच्याकडे आल्यानंतर त्याने एकूण दक्षिणेतील परिस्थिती काय आहे, विजापूरच्या दरबारामध्ये असणारी राजकीय परिस्थिती, तेथील संघर्ष, हे सगळं त्याने नुकतंच अनुभवलेलं होतं. कुतुबशहाचा दरबार, त्याच्यामध्ये असलेलं मादण्णाचं, अक्कण्णाचं स्थान, कुतुबशहाचा मानस, त्याची इच्छा काय आहे आणि त्याबरोबरच या प्रदेशावर मोहीम काढल्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रचंड संपत्तीच्या संबंधाने सगळी माहिती ही त्याने शिवाजी महाराजांना दिली. आता कुतुबशहाच्या मनामध्ये असलेली जी काही भावना आहे, इच्छा आहे, हेही सांगितलं. उत्तरेमध्ये औरंगजेब नुकताच वायव्य सरहद्द प्रांताची मोहीम करून दिल्लीला परतला होता, परंतु तो जरी दिल्लीला परतलेला असला तरी त्याचं खूप मोठं सैन्य वायव्य सरहद्द प्रांतामध्ये अडकून होतं. त्यामुळे उत्तरेतून, मोगल बादशाहीतून एखाद्या मोठ्या मोहिमेची योजना इतक्यात होईल अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. इतकंच नाही तर मोगलांचा जो काही दक्षिणेचा सुभेदार आहे बहादूर खान, हा 2 वर्ष शिवाजी महाराजांच्या बरोबर संघर्ष करत होता. मराठ्यांची लढून लढून तो थकला होता. त्याला कुठलाही काही मोठा विजय वगैरे प्राप्त झाला नाही. आणि मग त्याने मराठ्यांबरोबरचं युद्ध थांबवून विजापूरच्या विरोधामध्ये आघाडी उघडलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये बहादूर खानाला पण असं वाटत होतं की अशा वेळेला शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारच्या कारवाया करू नयेत, कुठली कुरापत त्यांनी काढू नये. म्हणजे बहादूर शहालाही शिवाजी महाराजांच्या आघाडीवर, स्वराज्याच्या आघाडीवर शांतता हवी होती, कारण त्याने नुकतीच आदिलशहाच्या विरुद्ध आघाडी उघडलेली होती. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा अचूक अशा प्रकारचा फायदा शिवाजी महाराजांनी घ्यायचं ठरवलं. त्यांनी बहादूर खानाच्या बरोबर यशस्वी अशा प्रकारचं राजकारण केलं. आणि आपण जर इथून बाहेर पडलो तरी मोगलांचं आक्रमण आपल्या स्वराज्यावर होणार नाही याची खात्री शिवाजी महाराजांना झाल्यानंतर त्यांनी प्रल्हाद पंत हा आपला वकील कुतुबशहाकडे पाठवला. आणि कुतुबशहाकडे पाठवून कुतुबशहाच्या वजीराबरोबर म्हणजे मादण्णाबरोबर आणि कुतुबशहाबरोबर चर्चा केली आणि मोहिमेच्या वाटाघाटी करून अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती तिथे आहे हे जाणून घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी या मोहिमेला जायचं ठरवलं. खरं तर कुतुबशहाने ही मोहीम सुरू करण्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्याला म्हणजेच भागानगरला यावं, आपली भेट घ्यावी आणि त्यानंतर त्यांनी त्या मोहिमेची सुरुवात करावी अशी विनंती शिवाजी महाराजांना केल्यानंतर आपल्या राज्याचा कारभार मोरोपंत पेशवे आणि अण्णाजी दत्तो यांच्या हाती सोपवून शिवाजी महाराज हे कर्नाटकाच्या मोहिमेला जायला निघाले. आता कर्नाटकाच्या मोहिमेला जात असताना कर्नाटकामध्ये आपली सुरक्षितता पाहणं हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण. कृष्णा आणि तुंगभद्रेच्या मध्ये असणारा कोप्पलचा किल्ला हा दक्षिणेची किल्ली म्हणून ओळखला जात होता, दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात होता. असा हा कोप्पलचा किल्ला आपल्या ताब्यात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तो जर आपल्या ताब्यात राहिला तरच आपल्याला पुढे आपली सुरक्षितता राहणार आहे. म्हणून त्यांनी सेनापती हंबीराव मोहिते आणि धनाजी जाधव यांना कोप्पलचा किल्ला जिंकण्याकरता सैन्य देऊन पाठवलं.
या कोपलवर हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम खान हे 2 किल्लेदार होते किंवा अंमलदार होते. शिवाजी महाराजांचं सैन्य या किल्ल्याला वेढा देऊन बसलं आणि त्यांनी किल्ल्यावर हल्ला करून रहीम खानास ठार केलं आणि अब्दुल रहीम खानाला ठार करून हुसेन खान मियाना याला कैद केलं आणि कैद करून कोपलचा किल्ला हा मराठ्यांनी जिंकला. आणि त्यानंतर हे सैन्य शिवाजी महाराज जे भागानगरला निघालेले आहेत, कुतुबशहाला भेटीला निघालेले आहेत, त्या सैन्याला येऊन वाटेत मिळालं आणि अशा रीतीने घोडदळ आणि पायदळ मिळून जवळपास 50,000 इतकं सैन्य हे शिवाजी महाराजांच्याकडे झालं. शिवाजी महाराज स्वराज्यातून निघाल्यापासून भागानगराला पोहोचेपर्यंत, गोवळकोंड्याला हैदराबादला पोहोचेपर्यंत शिवाजी महाराजांच्या सैन्यानी केलेली शिस्तबद्ध अशा प्रकारची जी काही वाटचाल आहे, ही वाटचाल पाहून खुद्द कुतुबशहा अवाक झाला. कारण 1,000-2,000चं सैन्य इकडून तिकडं जरी गेलं तरी वाटेमध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांना त्रास देत, पिकांमधून घोडी घालत, लूट करत हे सैन्य जात असे आणि 50,000ची विशाल सेना घेऊन शिवाजी महाराज येत आहेत. परंतु कोठेही कुतुबशाही प्रदेशामधून एकाही गावकऱ्याची, शेतकऱ्याची तक्रार ही कुतुबशहाकडे येत नाही की मराठी सैन्याने कुठे लुटालूट केलेला आहे. आणि हे पाहून खुद्द कुतुबशहा अवाक होतो. आणि मग हा कुतुबशहा शिवाजी महाराज भागानगरात येत आहेत म्हणल्यानंतर लगेच शिवाजी महाराजांच्या स्वागताला निघतो. शिवाजी महाराजांना जेव्हा समजतं की खुद्द कुतुबशहा आपल्या स्वागताला यायला लागलेला आहे, त्यावेळेला शिवाजी महाराज कुतुबशहाला निरोप पाठवतात आणि निरोप पाठवून सांगतात की आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ, आपण पुढे न येणे. पहा, वडिलकीचा मान जो आहे ते शिवाजी महाराज कुतुबशहाला देत आहेत. आपल्याकडे छोटेपणा घेत आहेत आणि छोटेपणा घेऊन, लहानपण घेऊन ते सांगत आहेत की आपण स्वागताला येऊ नका, मी आपल्याकडे येतो आहे. मग शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी खुद्द वजीर मादण्णा येतोय. परंतु शिवाजी महाराजांचं हे उत्तर ऐकल्यानंतर कुतुबशहा अत्यंत आनंदी होतो, खुश होतो. आणि शिवाजी महाराजांचं हे वर्तन, त्यांची नम्रता पाहून तो अतिशय आनंदी होतो. सभासदाने शिवाजी महाराजांच्या भागानगरातील प्रवेशाच्या संबंधाने काही गोष्टी सांगितल्या. तो असं म्हणतो की कुतुबशहाने संपूर्ण शहर शृंगारलं होतं. चौतर्फा कुंकुम केशराचे सडे टाकलेले होते. रंगमाळा, गुढ्या, तोरणे, पताका, निशाणे उभारलेल्या होत्या आणि महाराजांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केलेली होती. सुवासिनींनी महाराजांना अगणित मंगल आरत्यांनी ओवाळले. सोने रुपयांची फुलं महाराजांच्यावर उधळली गेली. आणि मग महाराज जेव्हा कुतुबशहाच्या दरबारामध्ये जात आहेत त्यावेळेला कुतुबशहा पुढे येतो, शिवाजी महाराजांना आलिंगन देऊन शिवाजी महाराजांचं स्वागत करतो. रत्नजडित वस्त्रालंकार देऊन तो शिवाजी महाराजांचा सन्मान करतो. शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे रघुनाथ पंडित, जनार्दन पंडित, निराजी रावजी, प्रल्हाद निराजी, हंबीरराव, आनंदराव, मानाजी मोरे, सूर्याजी मानुसरे असे जे लोक आहेत, येसाजी कंक, सोमाजी नाईक, बाबाजी ढमढेरे, दत्ताजी त्रिंबक, हे जे काही मुत्सद्दी आणि सेनानी आहेत, या सगळ्यांचं स्वागत वस्त्रालंकार देऊन कुतुबशहा करतो. आणि त्यांचा सन्मान केल्यानंतर कुतुबशहाचं भाग्य किती थोर पहा. खुद्द शिवाजी महाराजांच्या मुखातून शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम, मग तो अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचा असू द्या किंवा शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याचा असू द्या किंवा सुरतेची लूट असू द्या की आग्र्याच्या कैदेतून त्यांनी स्वतःची करून घेतलेली सुटका असू द्या, हे सगळे रोमहर्षक प्रसंग जे शिवचरित्रातील आहे, या संबंधीची कहाणी ऐकण्याचं भाग्य, या पराक्रमाच्या गाथा ऐकण्याचं भाग्य कुतुबशहाला लाभलं. आणि मग त्यानंतर कुतुबशहा आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये एक करार होतो आणि त्या तहानुसार कुतुबशहाने शिवाजी महाराजांना इथून पुढील मोहिमेसाठी दररोज सैन्याच्या खर्चासाठी म्हणून 3,000 होऊन द्यावेत
त्याबरोबरच सोबत 5,000 सैन्य आणि तोफखाना द्यावा. त्या मोबदल्यामध्ये जिंकलेला प्रदेश शिवाजी महाराजांनी कुतुबशहाला द्यावा. मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी परस्परांनी एकमेकांना सहाय्य करावं. दरवर्षी कुतुबशहाने 1,00,000 होन खंडणी शिवाजी महाराजांना दिलेल्या प्रदेशाच्या बद्दल द्यावी आणि कुतुबशहाने आपल्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा वकील ठेवून घ्यावा. असा हा करार उभयतांमध्ये घडून आला आणि जवळपास 1 महिन्याच्या आसपास भागानगरामध्ये राहून शिवाजी महाराज कुतुबशहाचा निरोप घेऊन पुढील मोहिमेकरता निघतात. 20,000चं घोडदळ, 30,000चं पायदळ, त्याबरोबरच शहाने दिलेलं 1,000 घोडदळ आणि 4,000चं पायदळ आणि तोफखाना इतकी साधन सामग्री घेऊन शिवाजी महाराज हे मोहिमेवर निघाले. मोहिमेवर निघताना वाटेमध्ये त्यांनी कर्नूल प्रांतावर स्वारी केली आणि तेथून 5,00,000 होनांची खंडणी ही शिवाजी महाराजांनी कर्नूल प्रांताच्या सुभेदाराकडून वसूल केलेली आपल्याला दिसून येते. तिथून पुढे ते श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जातात. या अतिशय पवित्र आणि भक्तिमय अशा प्रकारच्या वातावरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांची वृत्तीच मूळ अतिशय आध्यात्मिक होती. धर्म आणि धार्मिक वृत्तीचे शिवाजी महाराज होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या शांत आणि भक्तिमय वातावरणामध्ये शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सर्वस्वाचा त्याग आपण करावा आणि आपलं हे जे काही शिरकमल आहे ते श्रीच्या चरणी अर्पण करावं अशा प्रकारची त्यागमय वृत्ती ही शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली असं बखरकार सांगतात. आणि मग त्यावेळेला त्यांची समजूत ही त्यांच्या सोबती असलेल्या लोकांनी घातली आणि मग त्यानंतर शिवाजी महाराजांनी कृष्णा नदीला श्री गणेश नावाचा घाट बांधला. एक मठ तिथे बांधला. धर्मशाळेची स्थापना केली. 1,00,000 ब्राह्मण भोजनं घातली आणि त्यानंतर शिवाजी महाराज हे पुढील मोहिमेवर निघाले. श्रीशैलाहून पुढे ते तिरुपतीला गेले आणि तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन हे त्यांनी घेतलं. त्यानंतर पुढे जात असताना मद्रास किनारपट्टीवर पेड्डापोलम येथे 5 मे 1677 मध्ये ते पोहोचले आणि तिथे मद्रासकर इंग्रजांनी शिवाजी महाराजांकडे आपले दूत पाठवले, आपला वकील पाठवला आणि शिवाजी महाराजांना अनेक वस्तू भेट दिल्या आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या बरोबर सौहार्दपूर्ण आपले संबंध राहावेत असा प्रयत्न त्यांनी केला. या भेटवस्तूंमध्ये प्रामुख्याने विषबाधेवरील औषध ही त्यात प्रमुख असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग पोड्डापोलम येथे शिवाजी महाराज असताना त्यांनी 5,000चं सैन्य हे जिंजी किल्ला जिंकून घेण्याकरता म्हणून पाठवलं. आता जिंजीला जो अंमलदार होता मागेच मी सांगितल्याप्रमाणे की नासिर महम्मद खान हा खवास खानाचा बंधू होता. जो वजीर होता आदिलशाही दरबाराचा त्याचा खून झालेला होता आणि त्याचा वालिगंडपुराच्या शेरखानाबरोबर मोठा संघर्ष चालू होता. त्यांच्या दोघांमध्ये शत्रुत्व होतं आणि त्याबरोबरच दरबारामध्ये आता दक्षिणी मुसलमानांचं वर्चस्व जाऊन पठाणांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं. अशा वेळेला त्याचा दरबारबरोबरही सख्य नव्हतं, दरबारबरोबरही त्याचे संबंध हे बिघडलेले होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठ्यांनी जिंजी घ्यायला आक्रमण केल्यानंतर जिंजीला वेढा घातल्यानंतर त्याने शेरखानाच्या ताब्यात हा प्रदेश जाऊ नये आणि त्याच्याबरोबर असलेल्या शत्रुत्वामुळे मराठ्यांच्या बरोबर करार केला आणि मराठ्यांना जिंजी हा जो काही अभेद्य अशा प्रकारचा अतिशय महत्त्वपूर्ण असणारा अशा प्रकारचा हा जो किल्ला होता मोठ्या रणाविना लढाईविना तो मराठ्यांना प्राप्त झाला. आणि मग मराठ्यांनी या नासिर महम्मदाला रोख रक्कम दिली आणि रोख रक्कम बरोबरच 50,000ची जहागीर ही नासिर महम्मदाला मराठ्यांनी दिली आणि अशा रीतीने 13 मे 1677 रोजी मराठ्यांच्या ताब्यामध्ये जिंजीचा किल्ला प्राप्त झाला. खरं तर जिंजीचा किल्ला हा अतिशय अभेद्य अशा प्रकारचा होता. 3 किल्ल्यांचा मिळून तो बनलेला होता. कृष्णगिरी, राजगिरी आणि चिखली दुर्ग
अशा 3 डोंगरांना एकत्रित वेढा देऊन बनविलेला असा हा किल्ला आणि अतिशय महत्त्वपूर्ण. जिंजीवर मराठ्यांना विजय प्राप्त झालेला आहे हे समजल्यानंतर शिवाजी महाराज हे लगेच जिंजीकडे प्रयाण करते झाले आणि ते जिंजीला आले आणि जिंजीचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या किल्ल्याच्या मजबूतीकडे लक्ष दिलं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्याला या मोहिमेत जी पाहायला मिळते ती अशी की केवळ प्रदेश जिंकून घेऊन प्रदेश ताब्यामध्ये राहत नाही. कोणताही प्रदेश कायमस्वरूपी आपल्या ताब्यामध्ये राहायचा असेल तर त्या प्रदेशाला प्रशासनाच्या चौकटीने बद्ध करावं लागतं. म्हणून या मोहिमेवर निघताना शिवाजी महाराजांनी अनेक प्रशासकीय अनुभव असलेले लोक सोबत घेतलेले होते आणि म्हणून जिंजी जिंकल्यानंतर जिंजी ज्याच्या ताब्यात मद्रासचा किनारा आणि म्हणून जिंजीचा किल्ला तटबंदीने त्यांनी मजबूत केला. इतकंच नाही तर रायाजी नलगे याची जिंजीचा किल्लेदार म्हणून त्यांनी नेमणूक केली आणि विठ्ठल पिलदेव यास त्यांनी जिंजी प्रांताचा सुभेदार म्हणून नियुक्त केलं आणि अशा रीतीने जिंजी मजबूत करून ती कायमस्वरूपी आपल्या ताब्यामध्ये राहील याची तजवीज ही शिवाजी महाराजांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग जिंजीवरील विजय प्राप्त केल्यानंतर मद्रासच्या किनाऱ्यावर असलेला एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला जो वेलोरचा किल्ला, हा वेलोरचा किल्ला जिंकण्यासाठी म्हणून शिवाजी महाराज तिकडे निघाले. खरं तर आदिलशाही किल्लेदार अब्दुल्ला खान हा वेलोरचा किल्लेदार होता. तो अतिशय पराक्रमी धाडसी वृत्तीचा होता. शिवाजी महाराजांनी वेलोरच्या किल्ल्याला वेढा द्यायचं ठरवलं. खरं तर 4 तटबंद्यांनी युक्त अशा प्रकारचा हा किल्ला होता. या किल्ल्याच्या बाहेरची तटबंदी इतकी विस्तीर्ण होती की एकाच वेळेला समांतर 2 गाड्या त्या तटावरून जाऊ शकतील इतका रुंद अशा प्रकारचा तो तट जो आहे तो होता. आणि या किल्ल्याच्या सभोवती एक खोलच्या खोल खंदक होता. या खंदकामध्ये वाहतं पाणी होतं आणि त्या पाण्यात जवळपास 10,000 मगरी या सोडलेल्या होत्या. आणि हा किल्ला विजयनगरच्या सम्राटाचं शेवटच्या सम्राटाचं आश्रयस्थान असल्या कारणामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय मजबूत अशा प्रकारचा श्रीरंगाने तो किल्ला बनवलेला होता. आणि मग अब्दुल्ला खानाने हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात न देता लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला हा किल्ला लढविण्याची जबाबदारी नरहर रुद्र या आपल्या सेनापतीवर शिवाजी महाराजांनी सोपविली. 2,000चं घोडदळ आणि 5,000चं पायदळ हे त्याच्या सोबत दिलं आणि तेथून शिवाजी महाराज हे वालिगंडपुराच्या शेरखानाच्या बरोबर 2 हात करण्यासाठी निघाले. आदिलशाहीचा हा जो काही अब्दुल्ला खान शूर अशा प्रकारचा किल्लेदार होता त्याने हा किल्ला 14 महिने लढविला. विचार करा, 14 महिने वेलोरचा किल्ला या आदिलशाही सरदाराने लढविला. त्याचं दुर्दैव असं की आदिलशाहीकडून त्याच्या मदतीला कोणीच सरदार या काळामध्ये आला नाही. त्यामुळे मराठ्यांनी दिलेला जो काही वेढा आहे हा वेढा उठला नाही. आणि मग 14 महिन्याचा काळ गेल्यानंतर अन्नधान्य समाप्त झालं, रोगराई निर्माण झाली आणि लढाईमध्ये काही माणसं मारली गेली. त्याच्यामध्ये कुठलीच रसद त्याला न मिळाल्या कारणामुळे 21 ऑगस्ट 1678 मध्ये अब्दुल्ला खानाने हा किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात द्यायचं ठरविलं. खरं तर 2300 लोक ज्यावेळेला मराठ्यांनी त्या किल्ल्याला वेढा दिला त्यावेळेला किल्ल्यामध्ये 2300 लोक होते. पैकी 2000 सैनिक हे मृत्युमुखी पडले. केवळ 300 सैनिक हे किल्ल्यामध्ये राहिल्यानंतर अखेरीस कुठलाच पर्याय त्याच्यापुढे न राहिल्याने त्याने हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये दिला. तेव्हा मराठ्यांनी त्याला रोख बक्षीस दिली, रोख रकमेची बक्षीस दिली आणि एक छोटीशी जहागीर ही त्याला दिली. आणि असा हा वेलोरचा किल्ला हा
दीर्घ काळाच्या लढ्यानंतर मराठ्यांच्या ताब्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो। आता शिवाजी महाराजांनी या मोहिमेमध्ये, दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये मिळविलेला एक अतिशय मोठा विजय तो म्हणजे वालिगंडपूरच्या शेरखानावर मिळविलेला विजय। आता हा जो काही वालिगंडपूरचा शेरखान होता तो फ्रेंचांचा मित्र होता। पॉंडिचेरीचे फ्रेंच हे त्याचे मित्र होते। पॉंडिचेरीला फ्रेंचांनी जी वखार घातली ती शेरखानाच्या संमतीने, मान्यतेनेच घातलेली होती आणि त्यामुळे तो पॉंडिचेरीच्या फ्रेंचांच्या बरोबर चांगला मिळून मिसळून होता। या फ्रेंचांनी शेरखानाला सांगितलं की बाबा तू काही शिवाजी महाराजांच्या बरोबर संघर्ष करायला जाऊ नको। फ्रेंचाचा जो काही गव्हर्नर होता मार्टिन तिथल्या वखारीचा, त्यांनी शिवाजी महाराजांशी लढा त्याने देऊ नये असा सल्ला दिलेला होता। यावेळेला शेरखानाकडे 3000चं घोडदळ आणि 4000चं पायदळ होतं, तर शिवाजी महाराजांच्याकडे 12000चं घोडदळ आणि मोठं पायदळ होतं आणि त्यामुळे त्याचे जे काही सल्लागार होते शेरखानाचे त्यांनी त्याला भरीस घातलं आणि आपण शिवाजी महाराजांचा पराभव करू अशा वल्गना तो करायला लागला। आणि मग प्रत्यक्ष झालेल्या तिरुवाडी या ठिकाणी जे युद्ध झालं, या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी शेरखानाचा दारुण अशा प्रकारचा पराभव केला। त्या पराभवानंतर शेरखान तेथून पळून गेला आणि पळून गेलेला हा जो काही शेरखान आहे तो भुवनगिरी पट्टणम ज्या किल्ल्यामध्ये आश्रयाला राहिला। हे जे काही भुवनगिरी पट्टणमचा किल्ला होता तो काही फारसा मजबूत किल्ला नव्हता, कमकुवत अशा पद्धतीचा किल्ला होता आणि त्यामुळे एकतर शेरखानाचा पराभव केल्यानंतर मराठ्यांना शेकडो घोडी आणि प्रचंड मोठं सामान त्याच्याकडून प्राप्त झालेलं होतं आणि किल्ल्याला पुन्हा वेढा देऊन त्यांनी शेरखानाला शरणागती स्वीकारायला भाग पाडलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या ताब्यात असणारी जी काही ठाणी आहेत, प्रदेश आहेत, तो सगळा त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि 20,000 होन हा दंड हा शेरखानावर लावला। त्याच्याकडे द्यायला पैसे नव्हते तर त्याच्या मुलाला मराठ्यांनी ओलीस ठेवलं। पुढे शेरखानाने ती रक्कम दिल्यानंतर त्याच्या मुलाची सुटका ही करण्यात आली। जिंजीचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर मग कुतुबशहाने मात्र शिवाजी महाराजांच्या मागे टुमणं लावलं की ठरलेला जो काय आपला करार आहे त्या कराराप्रमाणे तुम्ही आतापर्यंत प्राप्त केलेला प्रदेश आणि जिंजीचा किल्ला हा आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे। परंतु शिवाजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आलेली होती की जिंजीचा किल्ला राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि भविष्यातील राजकारणासाठी या किल्ल्याचा मोठा उपयोग होऊ शकतो आणि असा किल्ला आपण कुतुबशहाच्या ताब्यात देणं हे काही योग्य नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला नकार दिला आणि त्याला नकार दिल्यानंतर कुतुबशहाच्या बरोबरीच हा करार मोडला गेला। कुतुबशहाकडून मिळावयाची रक्कम ही बंद झाली तरी देखील मद्रासच्या किनाऱ्यावर असणाऱ्या अनेक श्रीमंत लोकांच्याकडून शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर रक्कमा मिळविल्या आणि आपला सैन्याचा खर्च हा भागविलेला आपल्याला दिसून येतो। शेरखानाचा पराभव केल्यानंतर कोलेरून नदीच्या उत्तर तीरावर तिरुमलवाडी या ठिकाणी शिवाजी महाराजांची छावणी पडलेली होती। तेथे फ्रेंचांनी आपले वकील शिवाजी महाराजांकडे पाठविले आणि शिवाजी महाराजांना नजराना दिला आणि आपले संबंध जे आहेत ते चांगले राहावेत यासाठीची विनंती, फ्रेंचांना मराठ्यांकडून त्रास होऊ नये आणि व्यापारामध्ये सवलती मिळाव्यात यासाठीचे प्रयत्न त्यांनी केलेले आपल्याला दिसून येतात। मग तिथून पुढे जात असताना तिथूनच त्यांनी मदुरेच्या नायकाला संदेश पाठवला की 1 कोटी रुपयाची खंडणी मराठ्यांनी त्याच्या राज्यावर आक्रमण करू नये म्हणून द्यावी, म्हणून शिवाजी महाराजांनी आपला दूत पाठवून त्याला निरोप दिला। परंतु त्याच वेळेला कावेरी नदीला आणि कोलेरू नदीला या दोन्हीही नद्यांना प्रचंड महापूर आलेला होता आणि त्यामुळे नदी ओलांडून मदुरेच्या नायकाच्या राज्यावर आक्रमण करणं काही शक्य नव्हतं। मग त्या सगळ्या गोष्टीचा, भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन मदुरेच्या नायकाने मात्र 25 लाख रुपयाची खंडणी आपण देऊ असं कबूल केलं। तेव्हा शिवाजी महाराजांनी तेवढी त्याने देऊ केलेली खंडणी मान्य करून शिवाजी महाराज
हे पुढे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। या मोहिमेतील एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे या दोघा भावंडांची झालेली भेट, त्यांच्यात झालेल्या वाटाघाटी, त्यांच्यात झालेला संघर्ष हा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा भाग आहे। मद्रासच्या किनाऱ्यावर असताना शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्र पाठवलेली होती, आपली माणसं पाठवलेली होती आणि शहाजी राजांच्या जहागिरीमध्ये वाटा हा त्यांनी मागितलेला होता। व्यंकोजी राजांना आपल्या भेटीला बोलावलेलं होतं। व्यंकोजी राजांनी शिवाजी महाराजांच्याकडून आपल्या जीविताची हमी घेतल्यानंतर व्यंकोजी राजे हे 2000 घोडदळानिशी शिवाजी महाराजांना भेटीला आले। आपल्या भावाच्या विषयी उदार प्रेम शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून व्यंकोजी राजे जेव्हा भेटीला आले त्यावेळेला 6 मैल पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांचं स्वागत केलेलं होतं आणि मग दोघांमध्ये उभयता भेटी झाल्या, मेजवानी झाल्या आणि इकडची तिकडची बोलणी झाली। सगळं झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांच्या पुढे शहाजी राजांच्या जहागिरीत आपल्याला वाटा मिळावा म्हणून विषय काढला। त्यावेळेला मात्र व्यंकोजी राजे शिवाजी महाराजांना असं म्हणाले, आम्हाला देखील तुमच्या महाराष्ट्रातील राज्याची अर्धी वाटणी द्यावी। तेव्हा शिवाजी महाराज असं म्हणतात की पुण्याची जहागीर ही 40,000 होणांची जहागीर होती। शहाजी राजांची जी जहागीर होती आपल्या पित्याची ती 40,000 होणांची होती। बाकीचं जे काही राज्य आहे ते राज्य मी स्वकर्तृत्वावर कमावलेलं आहे, त्यात कशी वाटणी देता येईल? तेव्हा व्यंकोजी राजे असं म्हणतात की वडिलांनी निजामशाहीची स्थापना केली त्यावेळी त्यांच्याकडे 20 लाख होणांचा मुलूक होता। तुम्ही तो पुन्हा जिंकून घेतला एवढंच। तेव्हा सध्या तुमच्या ताब्यात असलेला जो काही मुलूक आहे तो सगळा मुलूक एकेकाळी आपल्या वडिलांच्या निजामशाहीची पुनर्स्थापना केल्यानंतर त्यांच्या ताब्यामध्ये होता, म्हणजे तो वडिलांचाच मुलूक आहे, फक्त तो तुम्ही पुन्हा एकदा जिंकून घेतलेला आहे। आणि मग असं सगळं बोलणं चालू होतं। सामोपचाराने व्यंकोजी राजे काही आपल्या वडिलांच्या जहागिरीत वाटा द्यायला तयार नाहीत हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं। त्यानंतर शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांवर थोडं लक्ष ठेवा असं सांगितलं। आपल्याला आपले बंधू कैदेत ठेवू इच्छितात असं वाटून नदीवर स्नानाचं निमित्त करून व्यंकोजी राजांनी तेथून छावणीतून पलायन केलं। जेव्हा शिवाजी महाराजांना ही गोष्ट समजली त्यावेळेला शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटलं। शिवाजी महाराज असं म्हणाले, अति धाकटे ते धाकटे, बुद्धी ही धाकटेपणा योग्य केली। वयाने तो लहानच आहे, धाकटाच आहे, परंतु बुद्धी देखील धाकुटेपणा योग्य केली असं शिवाजी महाराज म्हणतात। त्यांना त्याबद्दल खूप वाईट वाटलं आणि मग त्यानंतर व्यंकोजी राजे हे तंजावरला जाऊन गप्प बसत नाही, तर तंजावरला जाऊन ते मदुरेच्या नायकाला आणि म्हैसूरच्या नायकाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे आपल्या सोबत मदुरेच्या आणि म्हैसूरच्या नायकाला घेऊन शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये एक संघ तयार करण्याचा प्रयत्न, एक गट तयार करण्याचा प्रयत्न ते करतात, परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश येत नाही। मग कोलेरून नदी ओलांडून मराठ्यांचं सैन्य हे व्यंकोजीच्या राज्यावर उतरतं। त्यावेळेला मराठी सैन्याच्या बरोबर 2 हात करण्यासाठी म्हणून व्यंकोजी तिकडे तयारच असतात। 14,000चं सैन्य घेऊन व्यंकोजी उभारलेले आहेत, इकडे 12,000चं सैन्य घेऊन मराठे उभे आहेत। या मराठी सैन्याचं नेतृत्व संताजी भोसले करतायत आणि या उभयतांमध्ये लढाई होते आणि या लढाईमध्ये व्यंकोजी राजे मराठ्यांचा दारुण अशा प्रकारचा पराभव करतात। 16 नोव्हेंबर 1677 रोजी ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये व्यंकोजी राजांनी मराठ्यांचा पराभव केला। पराभूत झालेले मराठे पळून गेले। पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा पाठलाग व्यंकोजीचं सैन्य करत नाही। दिवसभराच्या युद्धामुळे ते थकलेले आहेत, श्रमलेले आहेत आणि रात्री विश्रांती घेत आहेत। हे पळून गेलेलं जे काही मराठ्यांचं सैन्य होतं ते रात्रीच्या वेळी अचानक पुन्हा परत येतं आणि विश्रांती घेत असलेल्या व्यंकोजीच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवतं आणि व्यंकोजी राजांचा दारुण पराभव हे
संताजी भोसले करतात. या पराभवानंतर त्यांचे 3 सेनानी 1000 घोडी त्याबरोबर तंबू इतर साहित्य हे शिवाजी महाराजांना म्हणजे मराठ्यांना प्राप्त होतं. आणि मग मराठ्यांनी व्यंकोजीचा पराभव केलेला आहे हे ज्यावेळेला शिवाजी महाराजांना समजतं त्यावेळेला समजल्यानंतर शिवाजी महाराज लगेच रघुनाथ पंडित आणि हंबीररावाकडे निरोप पाठवतात आणि सांगतात की व्यंकोजी राजे हे आपले धाकटे बंधू आहेत. मूलबुद्धी केली तोही आपला भाऊ, त्यास रक्षिणे त्याचे राज्य बुडवू नका. जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर व्यंकोजीचं तंजावरचं राज्य देखील मराठ्यांनी नष्ट करून टाकलं असतं. परंतु आपल्या भावंडाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे आणि म्हणून तो एक लहान आहे, त्याने मूलबुद्धी केली म्हणून आपण तशी करायची गरज नाही, तर त्याचं राज्य नष्ट करू नका, त्याचं राज्य रक्षावं असं सेनापतीला शिवाजी महाराज कळवतात. आणि मग तिथून ते पुढे निघतात. आता ते निघत असताना दोघांच्या मध्ये मग मराठ्यांच्या आणि व्यंकोजीच्या मध्ये करार होतो. त्या करारानुसार 6 लक्ष रुपयाची खंडणी ही व्यंकोजींनी मराठ्यांना द्यावी. जिंजी प्रांत आणि म्हैसूरच्या प्रांतातील शहाजी राजांच्या जहागिरीतील जो प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला आहे तो शिवाजी महाराजांच्याकडेच राहील अशा प्रकारचा हा करार करून शिवाजी महाराज तिथून पुढे निघतात. म्हणजे त्यांची वाटचाल सुरूच आहे. ही वाटचाल सुरू असताना कर्नाटकाहून आता परतीच्या मार्गाला ते निघालेले आहे. तंदुमगुर्ती या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडलेला आहे. त्यावेळेला थेवापट्टण येथील डच वखारवाले हे शिवाजी महाराजांच्या भेटीला येतात आणि भेटीला येऊन अनेक मौल्यवान रत्न ते शिवाजी महाराजांना भेट देतात. त्यानंतर पुढे वनिकामवाडी येथे शिवाजी महाराजांचा मुक्काम असताना वनिकामवाडी येथून शिवाजी महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहिलेले आहे. आणि या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात इंग्रजांना की तुमच्याकडे काही तंत्रज्ञ स्थापत्य विशारद आहेत, तर आम्हाला अशा स्थापत्य विशारदांची आणि तंत्रज्ञांची आवश्यकता आहे, गरज आहे, तर त्याचा पुरवठा तुम्ही करावा असं इंग्रजांना पत्र लिहून शिवाजी महाराज सांगतात. त्यावेळेला इंग्रजांच्याकडून शिवाजी महाराजांना जे पत्र येतं त्या पत्रामध्ये इंग्रज असं म्हणतात की आम्ही काही व्यापारी लोक आहोत आणि व्यापारी लोक असून इथल्या स्थानिक राजकारणामध्ये आम्ही पडू इच्छित नाही, म्हणून आम्ही अशी काही मदत तुम्हाला करणार नाही. आम्ही व्यापारी आहोत आणि व्यापार करू, तुमच्या स्थानिक राजकारणामध्ये आम्ही पडणार नाही असं ते सांगतात. आणि मग तिथून परतच असताना मद्रास किनाऱ्यावरील दक्षिण आर्काट, उत्तर आर्काट हे दोन्ही प्रांत शिवाजी महाराज जिंकून घेतात. तिकडे औरंगजेबाला तोपर्यंत खबर लागते की कुतुबशहाने शिवाजी महाराजांना या कर्नाटक मोहिमेसाठी, दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी आर्थिक आणि लष्करी मदत केलेली आहे. आणि हे समजल्यानंतर औरंगजेब आपला जो काही दक्षिणेचा सुभेदार आहे या सुभेदाराला निरोप देतो, आदेश देतो की तुम्ही कुतुबशहावर आक्रमण करा आणि कुतुबशहाला दंड करा की त्याने शिवाजी महाराजांना जी मदत केलेली आहे त्याबद्दल. शिवाजी महाराजांपर्यंतही याच्या वार्ता येतात आणि कळतं की आता औरंगजेबाने दिलेल्या आदेशानुसार कुतुबशहाच्या विरुद्ध जशा मोहिमा निघतील तशाच मोहिमा स्वराज्याच्या विरुद्ध देखील निघतील आणि त्यामुळे आपल्याला वेगाने आता स्वराज्यामध्ये परत गेलं पाहिजे. आणि मग मद्रासच्या किनाऱ्यावरून परतत असताना ते म्हैसूरच्या प्रदेशामध्ये येतात आणि म्हैसूरच्या प्रदेशात आल्यानंतर म्हैसूरच्या नायकाने शहाजीराजांचा जो काही प्रदेश जिंकून घेतलेला होता जहागिरीचा, कोलार, होसकोट, बंगलोर, बाळापूर, सिरा, ही शहाजीराजांच्या जहागिरीतील ठिकाणं शिवाजी महाराज जिंकून घेतात. आणि जिंकून घेऊन पुढे ते मग तुंगभद्रा नदी पार करून कोपल, गदग या मार्गे धारवाड परगण्यामध्ये येतात. धारवाड परगण्यातील लक्ष्मणेश्वर, बंकापूर ही ठिकाणं शिवाजी महाराज जिंकतात. आणि मग ते बेळगाव मार्गे येत असताना, बेळगाव येथे त्यांची बेलवडी या ठिकाणी छावणी पडलेली असताना
तिथल्या देसायाने शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बैल पळविले, त्याबद्दल त्या देसायाच्या गढी जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराज आपलं सैन्य तिथे ठेवतात आणि तिथून ते पुढे निघतात. त्या देसायाचा या लढ्यामध्ये मृत्यू होतो. तेव्हा त्याची विधवा पत्नी अतिशय कणखरपणे ही गढी लढवते वगैरे, आणि मग पुढे ही बेलवडीची गढी जी आहे एप्रिल 1678 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात येते. आणि अशा रीतीने वर्ष सव्वा वर्षाची दीर्घ मोहीम पूर्ण करून शिवाजी महाराज पन्हाळ्याला एप्रिल 1678 मध्ये परततात. आता एप्रिल 1678 मध्ये शिवाजी महाराज परतले. आता इतकी मोठी दीर्घ मोहीम शिवाजी महाराजांनी जी पूर्ण केली, त्या मोहिमेचं फलित काय प्राप्त झालं या मोहिमेमधून, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी या दक्षिण दिग्विजय मोहिमेतून एक नूतन राज्य निर्माण केलं. विचार करा, अवघ्या वर्ष सव्वा वर्षाच्या कालखंडामध्ये 20 लक्ष होनाच्या उत्पन्नाचा मुलूक आणि 100 लहान मोठे किल्ले जिंकून एक मोठं राज्य शिवाजी महाराजांनी कर्नाटकाच्या प्रदेशात मद्रासच्या किनाऱ्यावर निर्माण केलं. महाराष्ट्रामध्ये असंच एक राज्य निर्माण करण्यासाठी 30-35 वर्षाचा काळ त्यांना संघर्ष करावा लागलेला होता. आणि इकडं आपण बघतो की वर्ष सव्वा वर्षामध्ये केवळ एक नूतन राज्य हे शिवाजी महाराज निर्माण करतात. इतकं नाही, कर्नाटकामध्ये एक हिंदू राज्य निर्माण करून पुरातन विजयनगरचं जसं राज्य होतं तसं ते निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. दुर्दैवाने शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य प्राप्त झालं नाही. या मोहिमेनंतर अवघ्या 2 वर्षामध्ये पुढे शिवाजी महाराजांचा देहांत होतो. इतर प्रदेश जिंकून घेऊन एक विस्तृत अशा प्रकारचं दक्षिणेमध्ये साम्राज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक कालावधी दैवाने शिवाजी महाराजांना दुर्दैवाने दिला नाही. अन्यथा एक विशाल अशा प्रकारचं विजयनगरच्या साम्राज्यासारखं साम्राज्य हे शिवाजी महाराजांनी तिथे निर्माण केलं. प्रत्यक्षामध्ये व्यंकोजी राजांच्या हातून निष्ठत चाललेला जो काही प्रदेश होता, जो बंगलोरच्या नायकांनी म्हैसूरच्या नायकांनी जिंकून घेतलेला होता, म्हणजे बंगलोर, होसकोट, सिरा इत्यादी प्रदेश, तो परतत असताना शिवाजी महाराज जिंकून शिवाजी महाराज उत्तर कर्नाटकामध्ये पुन्हा एकदा मराठी अंमल प्रस्थापित करतात. जो अंमल आपल्या पित्याने प्रस्थापित केलेला होता. बृहन महाराष्ट्राची स्थापना कर्नाटकामध्ये जी शहाजी राजांनी केलेली होती त्याच पद्धतीने ते करतात. इतकंच नाही तर कर्नाटकातील अनेक नायकांच्याकडून, श्रीमंत व्यापाऱ्यांच्याकडून प्रचंड मोठी खंडणी शिवाजी महाराजांनी वसूल केली. सोने, रुपे, हिरे, माणिक, पाचू आणि अशा प्रचंड संपत्तीची प्राप्ती या मोहिमेतून शिवाजी महाराजांनी केल्या कारणामुळे शिवाजी महाराजांचा खजिना जो रिकामा झालेला होता तो भरून निघाला. आणि भविष्यामध्ये मुघलांच्या बरोबरचा जो काही संघर्ष आहे, या संघर्षासाठी आवश्यक संपत्ती जी हवी होती ती त्यातून निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. कर्नाटकात दुसरी आघाडी विजापूरकरांच्या विरुद्ध या राज्याच्या निर्मितीमुळे निर्माण झाली आणि विजापूरकरांवर अंकुश निर्माण झाला. त्याचप्रमाणे आपल्या वारसासाठी भविष्यात संकटाच्या काळामध्ये आश्रय घेण्यासाठीचं आश्रयस्थान सुद्धा या राज्यामुळे निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी ही मोहीम इतक्या कमी वेळामध्ये फत्ते केली. खरं तर शिवाजी महाराज अतिशय साधेपणाने वागणारे, केवळ 2 तंबू, 50,000चं सैन्य घेऊन जात आहेत, अवघे 2 तंबू शिवाजी महाराजांच्या सोबत आहे. कुठेही मोठेपणा नाही, बडेजाव नाही, नाच गाणं नाही, काहीच नाही. आणि त्यांच्या नावाची भीती, दहशतच इतकी की कोणीही त्यांना प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न या मोहिमेत केला नाही. आणि त्यामुळे इंग्रजांचा जो काही तिथला अधिकारी होता एच गॅरी नावाचा, तो मुंबईकरांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हणतो की जगप्रसिद्ध सेनापती सीझर जो होता, या सीझरने स्पेन देश जसा जिंकला, म्हणजे सीझरने स्पेनवर मिळविलेल्या विजयाचं वर्णन
असं करतात की तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. त्या पद्धतीने शिवाजीने कर्नाटक प्रदेश, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं, या पद्धतीने जिंकलं, असं एच. गॅरी हा मुंबईकर इंग्रजांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतो. या मोहिमेमधून शिवाजी महाराजांच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गुणांचं, त्यांच्या ठिकाणी असलेले राजकारण कौशल्य असेल, मुत्सद्देगिरी असेल, युद्ध कौशल्य असेल, त्यांच्या ठिकाणी असणारी आध्यात्मिक वृत्ती असेल, अशा अनेक गुणांचं दर्शन हे या मोहिमेमधून होतं. एक स्वतंत्र राज्य, एक स्वतंत्र अशा प्रकारची राज्याची एक खूप मोठी अशी गोष्ट निर्माण करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी या मोहिमेच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून ही मोहीम ही आजपर्यंत शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काढलेल्या सर्व मोहिमांहून सर्वाधिक फलदायी अशा प्रकारची ठरलेली होती. आणि त्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांचा हा दक्षिण दिग्विजय म्हणजे त्यांचा वारू असा दौडतोय की त्याला कुठेच कोणी अडवत नाही. आणि पराभवाच्या बाबचं तर तोंड कुठे त्यांना बघायची वेळच येत नाही. जिंजीसारखा, वेलोरसारखा किल्ला ते जिंकतायत, शेरखानाचा पराभव करतायत आणि प्रचंड मोठा असा 20 लक्ष होण्याचा प्रदेश ते जिंकून घेतात. राजारामांच्यासाठी भविष्यामधील आश्रयस्थान तयार करतात. म्हणून ही मोहीम आणि या मोहिमेच्या पाठीमागचा हेतू आणि त्याचं फलित या सगळ्या गोष्टीचं वर्णन करणारा अशा प्रकारचा हा व्हिडिओ या निमित्ताने बनविला. आपल्याला जर तो आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.